गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. मित्रांनो, काल US मार्केट हे मिक्स क्लोज झालेलं आहे. एशियन मार्केटसुद्धा ॲज युजल मिक्स आहेत आणि गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट 100 पॉईंट गॅप अप ओपन होईल. परंतु आज ह्या सगळ्या गोष्टी मटेरियलिस्टिक आहेत. म्हणजे यातली कुठलीही गोष्ट आज स्टॉक मार्केटवरती इम्पॅक्ट करणार नाही. एकच गोष्ट इम्पॅक्ट करणार आहे ती म्हणजे येणारे रिझल्ट, होणारे राऊंड्स आणि त्यातनं कोण लीडिंग आहे, BJP लीडिंग आहे की काँग्रेस लीडिंग आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील. तर मग आज स्ट्रॅटेजी काय असायला हवी किंवा कशा पद्धतीनं आज ट्रेड होऊ शकतो हे लक्षात घ्या. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे काही न्यूज बेस होतं त्याच्यात बरंचसं कालच होऊन गेलं. काल मार्केटच मुळात 800 पॉईंट गॅप अप ओपन झालं होतं आणि हायर ऑलमोस्ट 700 पॉईंटच्या आसपास क्लोज झाले. म्हणजे तुम्ही पाहू शकता की बरीचशी जी मुवमेंट आज व्हायला हवी होती ती कालच झालेली आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मार्केटमध्ये मेजर प्रॉफिट बुकिंग आलं तर ते साधारण दुपारी 2:30 नंतर येऊ शकतं. त्याच्यामागचं लॉजिक आणि कारण लक्षात घ्या. त्याच्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की कालच काही काही स्टॉक, जे मेजर स्टॉक आहेत मोठे मोठे, 5%, 10%, 15% एवढे पळालेत. मग साहजिकच आहे आज सुद्धा मार्केटमध्ये रॅली येणार आहे इंट्राडेमध्ये. तर मग ते स्टॉक अजून 4-5%, 7-8% पळतील. मग तुम्ही विचार करा की कॅशमध्ये जर स्टॉक 15-20% पळालेला असेल तर त्याच्या फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये तो स्टॉक ऑलमोस्ट 40 ते 50% रिटर्न्स त्यानं दिलेले असतील केवळ 2 दिवसामध्ये. मग एक इन्व्हेस्टर म्हणून किंवा एक ट्रेडर म्हणून तुम्ही विचार करा की 2 दिवसामध्ये जर तुम्हाला 40-50% पैसे मिळाले किंवा रिटर्न्स मिळाले, तुम्ही प्रॉफिट बुक करणार नाही का? 100% करणार. कारण एवढं हेवी प्रॉफिट कॅरी करून जाण्यासाठी माणूस तयार होत नाही. त्यामुळे कालची रॅली प्लस आजची रॅली याच्यात जर प्रॉफिट बुकिंग घ्यायचं असेल तर ते दुपारी 2:30 नंतर येईल, हे लक्षात घ्या. त्यामुळे आज कुठलाही ट्रेड करताना स्टॉप लॉस तुम्ही डोक्यामध्ये ठेवू नका, तर सिस्टममध्ये ठेवा. कारण आज प्राईस 100% जंप होणार. ऑप्शनचे ज्या प्राइसेस आहेत ते जंप होणार. मध्ये मध्ये तुम्हाला तुमचा SL ठेवल्याशिवाय पर्याय नाही, नाहीतर तुमची पोझिशन इमिजिएट कुठेही स्क्वेअर ऑफ होऊ शकते जर तुम्ही मार्केट प्राईसला करायला गेलात तर. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जे काही TV न्यूज चॅनल्सवरती दाखवलं जाईल तर त्यातल्या कुठल्याही गोष्टीवरती तुम्ही सध्या तरी विश्वास ठेवू नका. कारण साहजिकच आहे की जे TV चॅनल्स आहेत तर तेही कुठल्या ना कुठल्या पार्टीला फेवर करत असतात, सपोर्ट करत असतात. त्यामुळे ते त्यांचीच बाजू वाजवून दाखवणार. मग आता तुम्हाला रिअल डेटा कुठे मिळेल, तर तो फक्त मिळेल इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर. ती वेबसाईट ओपन करून ठेवा आणि तिथे तुम्हाला खूप सारी ऑथेंटिकेट माहिती मिळेल. त्याच्या बेसिसवरती तुम्ही ट्रेड करू शकता. परंतु यामध्ये तुम्हाला टेक्निकल चार्ट पाहणं जास्त गरजेचं आहे. कारण आज भारताचा इम्पॅक्ट हा जगावर होणार आहे. जगाच्या मार्केटचा इम्पॅक्ट आज भारतावरती कुठल्याही प्रकारे होणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे ट्रेड करताना आज सावध राहा. आज मार्केट 100% शूटअप होणार, वरच्या बाजूला जाईल, ते पुन्हा प्रॉफिट बुकिंग करून खाली सुद्धा येईल, पुन्हा त्याच्यामध्ये इंजेक्शन्स बसतील. परंतु जे मेजर प्रॉफिट बुकिंग आपण म्हणू शकतो ते जर यायचं असेल तर 2:30 नंतर, आणि खूप हेवीली जर यायचं असेल तर एक्झॅक्ट 3 नंतर. म्हणजे 3 वाजताची, म्हणजे 2:30 नंतर तुम्ही सावध व्हायला पाहिजे आणि 3 नंतर ते एकदम कॉन्शियस होऊन ट्रेड करायला पाहिजे. अदरवाईज तुम्ही फक्त पाहायला पाहिजे की काय होतंय, हे लक्षात घ्या. तर मित्रांनो, जास्त काही सांगण्याची गरज नाही आहे. तुम्ही कोणाला मतदान केलं हे तुम्हाला माहीत आहे आणि BJP मेजॉरिटीमध्ये विन करते असं काल तर सगळ्यांनीच म्हणजे ॲझ्युम केलं आहे. कारण इंडिया विक्स जो आहे तो फॉल झाला आहे चांगल्यापैकी. म्हणजे ही जी रॅली आहे ही सस्टेनेबल आहे, हे लक्षात घ्या. परंतु आज मात्र मार्केट खूप वॉलाटाईल असणार आहे. त्यामुळे जे लोक नवीन आहेत तर त्यांनी बिलकुल ट्रेड करू नका. आणि ऑप्शन सेलिंग जर तुम्हाला करायचं असेल तर चुकूनही करू नका. कारण जर लॉस झाला तर तो एवढा मोठा असू शकतो की तो तुम्ही किंवा आम्ही सर्वसामान्य माणसं बेअर करू शकत नाही. आज तुम्हाला बाईंग साईडला प्रचंड अपॉर्च्युनिटी मिळतील. आयदर पुट साईड, आयदर कॉल साईड. भरपूर अपॉर्च्युनिटी मिळतील. बँक निफ्टीमध्ये, निफ्टीमध्ये, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आज अपॉर्च्युनिटी मिळतील. फक्त तुम्हाला त्या पकडता यायला हव्यात. आय होप तुम्ही चांगल्या पद्धतीने ट्रेड कराल. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
धन्यवाद.